हाय गाईज, आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गुलाबजामची रेसिपी. तर आपण पाहू. हाय गाईज, तर आपण गुलाबजामुनची रेसिपी पाहणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने. आज आपण ब्रेड वापरून गुलाबजामुन बनवणार आहेत. तर पाहू आपण रेसिपी. गुलाबजामुन बनवणार आहे. आम्ही असा छोटासा ब्रेड घेतला आहे. त्याचे आम्ही बाजूचे असे स्लाइस हे काढून घेतलेत आणि ह्याचा असा चुरा व्हाईट ब्रेडचा घेतला आहे. पर दूध घेतला आहे आम्ही. आता त्या चुरा घेतला आहे ब्रेडचा, त्यामध्ये आपण टाकून घेऊ. आपण थोडं थोडं दूध टाकून घेऊ. त्याचे मस्तपैकी गोळे करायचे. थोडं थोडं टाकायचं आहे. असं बारीक करून घ्या. तर आता बघा गाईस, आपण जो ब्रेड घेतला होता तर आता त्याचा जो चुरा करून घेतला तर त्याचा आता असं करून घेतलं, मिक्स करून घेतलं, असं डव टाईप केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी दूध घेतलं होतं, पण आता आपल्याकडे जेवढे ब्रेड होते साहित्य होतं त्यानुसार आपल्याला आता अर्धी वाटी दूध लागलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यावर घी टाकून घेणार आहे. घी टाकून घेणार आहे म्हणजे कसं मस्तपैकी होईल. 5 रुपयाची पुडी घेतली आहेत आम्ही मिल्क पावडरची. आता ते आपण डो मध्ये टाकून घेऊ. तर आता आपण मिल्क पावडर टाकून घेऊ. याच्यात 2 पुड्या आणल्या तर 2 पुडीचे 2 पुडी टाकून घेऊ. आता याला मिक्स करून घेऊ मस्त. तर गाईज आता बघा, आपण असा डव बनवून घेतला आहे. त्याच्यामध्ये दूध, मिल्क पावडर आणि घी टाकलं आहे आणि ब्रेड आहे. तर त्याला असा डव बनवून घ्यायचा. मग आता काही मिनिटांनी मग आपण आता याचे गोळे बनवू आणि मग आपण फ्राय करायला याला घेऊ. जामुनसाठी आता आपण चासणी बनवणार आहे साखराची. तर आपण आता 1 कप साखर घेतली आहे. तर आता आपण टाकून घेऊ आणि याच्यामध्ये 1.5 कप पाणी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर आपण टाकणार आहे एक टेस्टसाठी. आपण 1 कप घेऊ पाणी टाकून, आणखीन अर्धा कप घेऊ. बस. आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकू आणि गॅसवर ठेवून देऊ. तर आता आपण चिमूटभर इलायची घेतली, आता ही टाकणार आपण चिमूटभर. तर हाय गाईज, आता बघा आपण गोळे बनवून घेतले आहेत याचे. आता आपण ते गोळे फ्राय करून घेऊ गुलाबजामुनचे. तर काय आता आपण गुलाबजामुनचे गोळे बनवून घेतले. आता आपण ते फ्राय करून घेऊ एक एक. आपण आता हळूहळू फ्राय करून घेऊ कमी गॅसवर. कमीच गॅस ठेवला आपण, कमी गॅसवरच करून घ्यायचे फ्राय. म्हणजे कसे असे फ्राय होऊन जातात. हलवत हलवत राहायचं सतत. असे मस्तपैकी भाजून लाल 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 बघा असे झाले की मस्तपैकी मग काढून घ्यायचे. अजून झाले नाही आपले. चारी बाजूनं मस्त भाजून घ्यायचं. तर गाईज आता बघा असे भाजून झालेत मस्तपैकी. तर आता आपण एक एक असे काढून घेऊ. बघा असे लाल लाल मस्तपैकी झाले पाहिजे. त्याच्याशिवाय काढू नका, नाहीतर मग ते कच्चे लागणार. आता आपण एक एक असे काढून घेऊ आणि ते काढून घेतल्यानंतर जे आपण पाकाचं जे पाणी बनवणार ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. म्हणजे कसं मस्तपैकी ते मुरतील त्याच्यामध्ये, त्या पाकामध्ये. बघा आता थोडे थोडे असे लाल 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 असे भाजून घ्यायचे हळूहळू.
सतत हलवत राहायचं, म्हणजे कसं एका साईडनं भाजून नसणार, सगळ्या साईडनं भाजून घेणार, म्हणजे भाजून होते. आणि ही जी रेसिपी आहे गुलाबजामुनची, ही साध्यासोबत सोपी पद्धतीची आहे. फक्त ब्रेड, दूध आणि मिल्क पावडरची आहे आणि घी. याला जास्त काय म्हणजे बाहेरून लागणारी वस्तू नाही, घरगुतीच आपली वस्तू आहे. मला मस्तपैकी असं करून घ्यायचं. तर गाईस बघा, आता आपले मस्तपैकी भाजून घेतलेत, आपण फ्राय करून घेतलेत. आता आपण याला काढून घेऊ. पण आता हे राहिलेलं आहे, आपण आता काढून घेऊ. तर बघा गाईज, आता आपण जे गुलाबजामुन जे फ्राय करून घेतले ते बघा आता असे झालेत. आता आम्ही लगभग याला 1 तास ठेवला असेल मस्तपैकी चाचणीमध्ये मोरून. आता हे असे झालेत, आता बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला कमेंट करा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदम सोपी साधी पद्धतीमध्ये, तर कमेंट करा आणि आम्हाला कळवा.